काल माझ्या WhatsApp ग्रुपवर काही पेपरमधल्या बातम्यांचे फोटो आले आणि त्यात असं लिहिलं होतं, की 7 दिवसामध्ये पुण्यामध्ये 22 पॅरालिसिसच्या केसेस सापडल्या आणि त्यातले बरेचसे लहान मुलं होते. आणि हा जो पॅरालिसिस आहे, तो दूषित अन्न खाल्ल्यामुळं मुलांना किंवा मोठ्यांना झाला. तर आता हे काय आहे नवीन? पूर्वी कोविड, त्यानंतर HMPV, त्याची साथ आणि आता हे नवीन पॅरालिसिस कॉज करणारा आजार, ज्याचं की नाव सांगितलं जातंय GBS किंवा MFS. तर आता हे काय आहे? हे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊयात. प्रथम काय आहे GBS किंवा काय आहे MFS हे आपण जाणून घेऊयात. GBSचा लॉंग फॉर्म आहे गियन बारे सिंड्रोम आणि MFSचा आहे मिलर फिशर सिंड्रोम. ॲक्च्युअली हे दोन्ही एकच आजार आहेत, पण मिलर फिशर सिंड्रोम हा GBSचा एक व्हॅरियंट आहे. त्याच्यापेक्षा कमी सिव्हिअर पण जवळपास GBS सारखीच लक्षणं असलेला एक आजार आहे MFS. आता हे नेमकं बेसिकली काय आहेत हे आजार ते बघूया. तर या दोन्ही आजारांना GBSला आणि MFSला मेडिकल टर्म्स लँग्वेजमध्ये म्हणतात ॲक्यूट पोस्ट इन्फेक्शियस डिमायलिनेटिंग पॉलिन्यूरोपॅथी. आता याचा अर्थ काय आहे? ॲक्यूट म्हणजे सडनली होणारं, पोस्ट इन्फेक्शियस म्हणजे एखादं पर्टिक्युलर टाईपचं बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन पेशंटला होऊन गेल्यानंतर ते इन्फेक्शन होऊन गेल्यानंतर होणारा हा आजार. डिमायलिनेटिंग पॉलिन्यूरोपॅथी. डिमायलिनेटिंग याचा अर्थ आहे की आपले न्यूरॉन्स जे आहेत, जे की आपल्या वेगवेगळ्या मसल्सची हालचाल करण्यासाठी वाहकाचं सिग्नल वाहून नेण्याचं काम करतात, जसं की वायरिंग थोडक्यात. तर या न्यूरॉन्सवरचं मायलिन शीथ किंवा कधी कधी या न्यूरॉन्सला सुद्धा डॅमेज करणारा हा डिसीज आहे. पॉलिन्यूरोपॅथी, न्यूरोपॅथी आणि पॉली म्हणजे बरेच न्यूरॉन्सला एकाच वेळी अफेक्ट करणारा आणि न्यूरोपॅथी म्हणजे न्यूरॉन्सचा डिसीज. तर हे होतं कसं ते आता बघूयात. GBS किंवा MFS हे दोन्ही देखील फार रेअर आजार आहेत. ठीक आहे. तर GBS हा 1 लाखामधून 1-2 व्यक्तींना होऊ शकतो. तर MFS हा 10 लाखांमधून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. ठीक आहे. तर पण ते होतात का? सुरुवात होते ती एखाद्या इन्फेक्शनपासून, एखाद्या व्हायरल इन्फेक्शनपासून, जसं की गॅस्ट्रोएन्टरायटिस किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच जुलाब उलट्याचा आजार किंवा सर्दी खोकल्याचा आजार. ठीक आहे. तर मोस्ट कॉमन जो हा आजार या आजाराला लीड करणारा तो आहे कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी. आता हा कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे तो कॉज करतो गॅस्ट्रोएन्टरायटिस म्हणजेच जुलाब किंवा उलट्या. तर या व्हायरलचं किंवा बॅक्टेरियलचं इन्फेक्शन झाल्यानंतर हा आजार बरा होतो आणि तिथून पुढं एक 10 दिवसांपर्यंत काही व्यक्तींमध्ये हा GBS किंवा MFS होऊ शकतो. ठीक आहे. तर असं होतं का? तर जनरली आपली इम्युन सिस्टीम जी आहे, आपली रोगप्रतिकार क्षमता, तर ही काय करते की या व्हायरसेसच्या सरफेसवरचे प्रोटीन्स आयडेंटिफाय करते आणि त्या प्रोटीन्सच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करते किंवा T सेल्सची इम्युनिटी तयार करते. ठीक आहे. आणि या T सेल्स किंवा अँटीबॉडीज हे सरफेस प्रोटीन जे की इम्युन सिस्टीमनं आपल्या ऑलरेडी रेकॉग्नाइज केलेले आहेत, ओळखलेले आहेत, ते शोधून ज्या ज्या सेल्सवर हे सरफेस प्रोटीन्स आहेत त्या सगळ्या सेल्सला मारून टाकण्याचं काम करते, म्हणजेच व्हायरसेसला. पण काय होतं कधी कधी हे व्हायरसेस आपल्या शरीरातील इतर पेशींची मिमिक्री करतात. जसं की GBS किंवा MFS मध्ये हे व्हायरसेस काय करतात, आपल्या न्यूरॉन्सची किंवा त्यावरील श्वान्स सेल्सची जे काही प्रोटीन्स असतात त्याला म्हणायचं की गँग्लिओसाइट्स, तर त्यांची मिमिक्री करतात, म्हणजे सेम त्यांच्यासारखेच प्रोटीन्स आपल्या सरफेसवर तयार करतात. त्यामुळे जेव्हा आपल्या बॉडीचे इम्युन सेल्स जे आहेत, T सेल्स किंवा अँटीबॉडीज ह्या व्हायरसेसला मारण्यासाठी येतात, तेव्हा व्हायरसेस आणि आपल्या बॉडीच्या नर्व्ह सेल्स ह्यांच्यामध्ये डिफरन्शिएट करू शकत नाहीत, कारण व्हायरसेसनं नर्व्ह सेल्स सारखेच प्रोटीन स्वतःवर तयार केलेले. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती काय करते, व्हायरसेसला तर किल करतेच, त्यासोबतच आपल्या शरीरातल्या नर्व्हसला सुद्धा अटॅक करून डॅमेज करून टाकते. यालाच आपण म्हणतो ऑटो इम्युनिटी. ऑटो इम्युनिटी म्हणजे काय, आपलीच रोगप्रतिकार शक्ती जे की आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करायला पाहिजे ती आपल्याच बॉडीच्या सेल्सवर हल्ला करत आहे, त्याला म्हणायचं ऑटो इम्युनिटी. तर या ऑटो इम्युन रिस्पॉन्समुळे काय होतं, नर्व्स डॅमेज होतात आणि त्यामुळे हा आजार होतो GBS किंवा MFS. ठीक आहे.
तर आता हा आजार होतो कसा हे आता आपण पाहिलं. आता आपण पाहूया की या आजाराची लक्षणं काय आहेत. GBS या आजाराची लक्षणं जी आहेत ती सुरू होतात पायापासून. मोस्ट कॉमन जे लक्षण आहे सुरुवातीचं ते आहे वीकनेस, नमनेस आणि पॅरेस्थेशिया इन लोअर लिम्स. म्हणजे खालचे पाय जे आहेत ते वीक वाटायला लागतात, पाय दुखायला लागतात आणि नमनेस म्हणजे जड पडतात आणि पॅरेस्थेशिया म्हणजे मुंग्या येऊ शकतात पायाला. ठीक आहे. त्यानंतर हळू वीकनेस येतो आणि पॅरालिसिस होतो पायाचा. ठीक आहे. GBS या आजारामध्ये खालपासून आजार चालू होतो पायापासून आणि त्यानंतर हळू तो पॅरालिसिस वर चढायला लागतो. मग हळू ट्रंक म्हणजेच मांडीचे स्नायू, पोटाचे स्नायू, त्यानंतर हाताचे स्नायू आणि हळूहळू रेस्पिरेटरी मसल्स म्हणजे छातीचे स्नायू सुद्धा इन्व्हॉल्व होतात आणि बल्बार इन्व्हॉल्वमेंट ही सगळ्यात शेवटी होते. बल्बार इन्व्हॉल्वमेंट म्हणजे गिळण्याचे आणि बोलण्याचे स्नायू. ठीक आहे. तर यालाच आपण म्हणतो खालून वर चढणार पायापासून ते छातीपर्यंत म्हणजे याला असेंडिंग पॅरालिसिस म्हणतात. ठीक आहे. तर जनरली डोळ्याचे स्नायू याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत. MFS मध्ये मात्र थोडासा माइल्ड इलनेस असतो GBS पेक्षा. त्याच्यामध्ये एक्स्ट्रीमिटी वीकनेस तर असतोच, शिवाय म्हणजेच हातापायामध्ये वीकनेस तर असतोच आणि शिवाय मुंग्या पण येऊ शकतात हातापायांमध्ये, टिंगलिंग नमनेस. पण त्यासोबत एक स्पेसिफिक ट्रायड असतं MFS मध्ये, मुलर फिशर सिंड्रोममध्ये. तर ते ट्रायड आहे ॲटॅक्झिया, अरिफ्लेक्झिया आणि ऑप्थॅल्मोप्लेजिया. ॲटॅक्झिया म्हणजे तोल जाणं चालताना किंवा उभं राहिल्यानंतर. अरिफ्लेक्झिया ही मेडिकल टर्म आहे. ह्याच्यामध्ये लोअर एक्स्ट्रीमिटीचे म्हणजे पायाचे रिफ्लेक्सेस निघून जातात आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे ऑप्थॅल्मोप्लेजिया म्हणजे डोळ्याचे जे काही स्नायू आहेत, डोळ्याची हालचाल करणारे, त्याचा पॅरालिसिस होतो आणि त्याच्यामुळं या मिलर फिशर सिंड्रोममध्ये डिप्लोपिया किंवा ब्लर्ड व्हिजन दिसू लागते. म्हणजेच अंधुक दिसतं किंवा एकच वस्तूचे दोन वस्तू दिसतात किंवा समोर जे काही दिसतंय ते दोन दिसतं. त्याला आपण डिप्लोपिया असं म्हणतो. तर ही आहेत लक्षणं GBS आणि मुलर फिशर सिंड्रोमची. ठीक आहे. पण मग घाबरण्यासारखं काय आहे याच्यामध्ये? तर घाबरण्यासारखी ही गोष्ट आहे की जर हा असेंडिंग पॅरालिसिस वर चढत रेस्पिरेटरी मसल म्हणजे श्वास घेण्याच्या स्नायूंपर्यंत आला तर रेस्पिरेटरी पॅरालिसिस होतो. म्हणजे श्वास घेण्याचे स्नायू जर पॅरालाइज झाले तर मग श्वासच घेता येणार नाही. शिवाय बल्बार पॅरालिसिस जर झाला तर गिळता येत नाही, बोलता येत नाही आणि मग अशा वेळी तोंडात जमा होणारी थुंकी ही श्वासाच्या नळीत जाऊन ॲस्पिरेट होण्याची शक्यता असते आणि मग पुढचे कॉम्प्लिकेशन चालू होतात. ठीक आहे. तर ही आहेत लक्षणं GBS किंवा मुलर फिशर सिंड्रोम म्हणजेच MFSची. ठीक आहे. आता या लक्षणांचा ऑनसेट आणि प्रोग्रेस कसा होतो? तर ही लक्षणं साधारण इन्फेक्शन म्हणजेच गॅस्ट्रोएन्टेरायटिस किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे सर्दी, खोकला, जुलाब, उलटी हे इन्फेक्शन झाल्यानंतर साधारण 10 दिवसांनी याची सुरुवात होते आणि पुढच्या 1 महिन्यामध्ये हळू हा पॅरालिसिस वर चढत जातो म्हणजे डेव्हलप होतो. तर मोस्ट सिव्हिअर फॉर्म ऑफ पॅरालिसिस होण्यासाठी जवळपास 1 महिना जातो आणि मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन ट्रीटमेंट चालू केल्यानंतर सुद्धा 8 to 12 वीक्स म्हणजे जवळपास 2-3 महिन्यामध्ये हा आजार हळूहळू बरा होतो. ट्रीटमेंट घेऊन सुद्धा सडनली हा आजार बरा होत नाही. ठीक आहे. तसंच बऱ्याच वेळा रेसिड्युअल वीकनेस सुद्धा राहू शकतो. म्हणजे हा आजार जरी बरा झाला तरी सुद्धा हातापायांमध्ये त्राण नसणं, वीकनेस असणं हे बऱ्याच महिन्यांपर्यंत किंवा कधी-कधी 1 वर्षापर्यंत सुद्धा राहू शकतं. काही वेळा जर सिव्हिअर डिसीज झालेला असेल तर 6 महिन्यापर्यंत सुद्धा एखाद्या व्यक्तीला उभं राहता येणार नाही असंही होऊ शकतं. त्याला आपण रेसिड्युअल वीकनेस असं म्हणतो. रेसिड्युअल पेन म्हणजे हात-पाय दुखणं हे सुद्धा राहू शकतं. ठीक आहे. आता या आजाराच्या तपासण्या कोणत्या आहेत? तर हा आजार झाल्यास अर्थातच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं. ठीक आहे. या आजार डायग्नोज करण्यासाठी काही 3 ते 4 प्रकारच्या तपासण्या आहेत जे की डॉक्टर करून घेतात. त्यामध्ये CSF ॲनालिसिस म्हणजेच पाठीतलं पाणी काढून तपासलं जातं. त्यानंतर कधी-कधी मणक्यांचा MRI स्पाइन करावा लागतो. तसंच नर्व्ह कंडक्शन स्टडीज ही एक तपासणी आहे आणि स्पेसिफिक टाइपच्या अँटी गँग्लिओसाइड अँटीबॉडीज या पेशंटच्या रक्तामध्ये चेक केल्या जातात. तर या काही तपासण्या आहेत ज्यावरून GBS किंवा MFSचं निदान डॉक्टर करतात. आता या आजाराला ट्रीटमेंट काय आहे? तर त्याला 2 प्रकारची ट्रीटमेंट अवेलेबल आहे. एक तर प्लाझ्माफेरेसिस आणि दुसरं IVIG म्हणजेच इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन आणि सर्वात महत्त्वाचं आहे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जे की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर पेशंटला मिळते. ठीक आहे.
तर ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर पेशंटची रिकव्हरी होते, पण ग्रॅज्युअली होते. आणि जसं की मी पूर्वी सांगितलं, काही रेसिड्युअल वीकनेस किंवा पेन राहू शकतो, जो की डॉक्टरांच्या सल्ल्याने मॅनेज करता येऊ शकतो. आपण आता पाहिलं की GBS किंवा MFS हा आजार काय आहे, तो होतो कशामुळं, त्याची लक्षणं काय आहेत, त्याच्या तपासण्या काय आहेत आणि त्याची ट्रीटमेंट काय आहे. आता हा आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घेता येईल हे आपण पाहूया. ठीक आहे. तर जसं की मी पूर्वी सांगितलं की GBS किंवा MFS हे पोस्ट इन्फेक्शियस आजार आहेत. ठीक आहे. ते फार अनकॉमन किंवा रेअर आहेत. पण हे मुळात पोस्ट इन्फेक्शियस आहेत. त्यामुळे ज्या इन्फेक्शनमुळं मोस्टली ते होतात, ते इन्फेक्शन जर टाळले, ते इन्फेक्शनच झाले नाही, तर मग हे आजार देखील टाळता येऊ शकतात. असे कोणते इन्फेक्शन आहेत? तर मोस्टली हे जे आजार आहेत, ते एकतर गॅस्ट्रोएन्टेरिटिस किंवा रिस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे जुलाब उलट्याचा आजार किंवा सर्दी खोकल्याचा आजार याच्यामुळे होतात. त्यामुळं हे 2 आजार टाळायचे. अर्थातच सर्दी खोकल्याचा आजार टाळण्यासाठी जर गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर मास्क वापरा किंवा साधी सर्दी झाली तर लगेच उपचार घ्या. घरात कोणाला सर्दी खोकला असेल तर मग तुम्ही मास्क वापरा किंवा त्या व्यक्तीला मास्क वापरायला सांगा. हात साबणाने स्वच्छ धुवा. ठीक आहे. या प्रकारचे उपाय आणि जुलाब उलट्याचा आजार टाळण्यासाठी हात साबणाने स्वच्छ धुवा जेवणाच्या आधी. ठीक आहे. सतत तोंडाला, नाकाला हात लावू नका. ठीक आहे. दूध जे आहे ते अनपाश्चराइज्ड वापरू नका. ठीक आहे. आणि दूध हे उकळून प्या, कच्चं दूध पिऊ नका. तसंच पॉल्ट्री प्रॉडक्ट्समधून सुद्धा पॉल्ट्री मीटमधून सुद्धा हा आजार होऊ शकतो जुलाब उलट्याचा. त्यामुळं पॉल्ट्री मीट जे आहे म्हणजे चिकन ज्याला म्हणतो, ते व्यवस्थित शिजवूनच खाल्लं पाहिजे. अर्धवट शिजलेलं जर खाल्लं तर हा जुलाब उलट्याचा आजार होऊ शकतो. तर या काही दक्षता जर घेतल्या तर जुलाब उलट्या आणि सर्दी खोकल्याचे आजार टाळता येतील आणि पर्यायानं GBS किंवा MFS सुद्धा टाळता येतील. धन्यवाद.